डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख तथागत गौतम बुद्धांशी कधी झाली हा एक कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. आणि याचा ज्यावेळेस आपण शोध घेतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक भाषणांमध्ये किंबहुना बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याच्या प्रस्तावनेमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मला बुद्धाची ओळख खऱ्या अर्थाने माझ्या लहानपणी म्हणजे अवघ्या 14व्या ते 15व्या वर्षीच मला बुद्धाची ओळख झालेली होती. आणि हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ती कोणती आहे तर मी तथागताकडे गौतम बुद्धांकडे रिकामी डोक्याने गेलो नाही, मला पार्श्वभूमी होती. आणि ती पार्श्वभूमी कशाची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणातच रामजी बाबांनी रामायण असेल महाभारत असेल त्याबरोबरच सर्व संतांची जी अभंग असतील ही वाचून घेतलेली होती. आणि त्या वयामध्ये रामायणातली महाभारतातली पात्र त्यांना समजलेली होती. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना बुद्धाचं चरित्र जे केळुस्कर गुरुजींनी त्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये दिलेलं होतं ते पुस्तक वाचायला भेटतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धाकडे रिकामी डोक्याने गेलो नाही, मला पार्श्वभूमी होती. आणि पार्श्वभूमी असल्या कारणाने बुद्ध आणि रामायण महाभारतातील पात्र आणि विचारामध्ये बाबासाहेब तुलना करायला लागतात. आणि 14व्या 15व्या वर्षी रामायणावरती महाभारतावरती बाबासाहेब रामजी बाबांच्या समोर प्रश्न उपस्थित करायला लागतात. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना बुद्धांची जी ओळख आहे ती त्यांच्या 14व्या व 15व्या वर्षी झालेली होती. आणि बाबासाहेब एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, बाबासाहेब बुद्धाकडे रिकाम्या डोक्याने आलेले नव्हते.